बाप्पांच्या चतुर्थीनिमित्त मी बनवले होते गव्हाच्या पिठाचे मोदक. म्हटले चला झटपट होणारे हे मोदक तुमच्याशी शेअर करूया. तर हे मोदक बनवण्यासाठी मी 1 वाटी गूळ आणि 1 वाटी खोबरं जे आहे सुकं खोबरं ते किसून घेतलं. त्यानंतर पीठ मळून घेतलं. त्यासाठी 1 वाटी गव्हाचं पीठ, त्याच्यामध्ये पाव वाटी रवा, गरम केलेलं तेल, 2 चमचे तूप आणि थोडंसं मीठ घालून पाणी घालून मी हे पीठ मळून घेतलं आणि 20 मिनिटासाठी याला झाकून दिलं. तोपर्यंत ते छान भिजेल तोपर्यंत मोदकाचं सारण बनवून घेतलं. त्यासाठी कढईमध्ये तूप घातलं, त्यामध्ये किसलेलं खोबरं, थोडीशी खसखस आणि गूळ घालून घेतला. छान हे सारण परतू दिलं. त्याच्यामध्ये वेलची पूड घालून घेतली आणि हे सारण परतू दिलं. त्यानंतर ते थंड होण्यासाठी परातीमध्ये काढून घेतलं आणि तोपर्यंत माझं पीठही भिजलं होतं. त्याची एक गोलगरगरीत चपाती बनवली आणि ग्लासाच्या साह्याने छोट्या छोट्याच्या पुऱ्या करून घेतल्या. या पुऱ्यांना पाकळ्या पाडून यामध्ये मोदकाचं जे सारण आहे ते त्यामध्ये घातलं आणि त्यानंतर मोदक तळून घेतले. असे माझे गव्हाच्या पिठाचे मोदक पटकन तयार झाले बाप्पांसाठी आणि माझ्यासाठीही. तर माझी हा मोदक बनवताना चुकी झाली होती की मी यामध्ये ओलं खोबरं वापरण्याऐवजी सुकं खोबरं वापरलं, त्यामुळे थोडेसे कडक झाले होते. बट चला, पहिल्यांदा बनवले होते, थोडंफार चुकी तर होणारच होती. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण परफेक्ट होऊ असं काय नाहीये. तर तुम्ही मात्र ही चूक करू नका आणि चॅनल आणखी सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा. बाय, टेक केअर.